उर्मिला, ए उर्मिला, शांत हो. हे घे. नाही अगं काय होऊन बसलंय असं कुठे काय चुकलंय मला काहीच कळत नाहीये ग. अगं हो हो, तू आधी शांत हो बरं. जे झालं त्यावर आपल्याला मार्ग तर काढायला हवा की नाही? आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? तू आधी धीराने घ्यायला हवंस. पाणी पी आधी तू. घे. कसं धीराने घेऊ मी ताई, कसा धीर धरू मी? अगं तुम्ही ते राग बघितलास ना, कुणाचंच ऐकत नाहीये ते. मी यांना म्हटलं होतं की नका विषय काढू, पण नाही ऐकले नाहीत ग ते. आई आणि काल शिवात आणि यांच्यात झालेला वाद ना बघितला तेव्हा खूप भीती वाटली. अगं तुम्ही त्यांना कधीच एवढं चिडलेलं बघितलं नाहीये. हे बघ उर्मिला, वडील म्हणून त्यांचा असा उद्रेक होणं अगदीच शक्य आहे. पण शिवाला कळायला नको कुठे काय बोलायचं, कधी बोलायचं. खरं तर या घरातल्या कुठल्याही गोष्टी तिने न बोललेलंच बरे. काल फक्त तिच्यामुळे तणावाचं वातावरण तयार झालं आपल्या घरात. खरंय ताई, शिवाने ते आरोप केले नसते ना काल, तर हे सगळं काही झालंच नसतं आणि संपदाशी बोलता आलं असतं. पण ती शिवाय ती कुणाचं ऐकत नाही. कालही मी तिला तेच म्हणत होते, घरात फूट पडेल असं काहीही वागू नकोस, म्हणूनच विरोध करत होते. पण मी बोलते तेव्हा फक्त माझं तोंड दिसतं. माझा मुद्दा काय आहे ते तुम्ही कोणी लक्षातच घेत नाही. तुम्हालाच कौतुक होतं ना त्या शिवाचं. चुकलंच ग माझं. ताई मला माफ कर ग. मी नेहमी शिवाची बाजू घेतली. मला नव्हतं वाटलं की ती आमचाही विचार नाही करणार, संपदाचाही विचार नाही केला तिने. हात ना शिवाची चूक. पण ताई अगं, आता या आलेल्या परिस्थितीला कसं सामोरे जायचं? त्यात हे आणि संपदा दोघंही हट्टाला पेटलेत. अगं मला काहीच. तू शांत हो आधी, एकदम शांत हो. आपण हे सगळं धीराने घ्यायला हवं. त्या शिवाला जे करायचं होतं ना ते सगळं करून झालंय तिचं. आता ती काहीही करणार नाही. पण आपण मात्र काहीतरी तोडगा काढायला हवा परिस्थितीवर. संपदाशी बोलूया आपण. सगळं छान होईल. तू घाबरू नकोस, रडू नको अजिबात. हे बघ रॉकी, रिलॅक्स. अरे काय रिलॅक्स? तुम्हाला कळतंय का माझं काय झालंय? तिथे काय झालं असेल? शिवा आणि आशूच्या जीवमध्ये बोलणं झालं असेल का? संपदा कशी असेल? तिने काय खाल्लं असेल का? भाई तू आराम आता. आणि सतत त्याच गोष्टीचा विचार करून काय नाही होणार आहे. तुला त्रास होणार आहे, कळलं ना? आणि भाई शिवा आणि जिजूंनी सांगितलंय ना सगळं ठीक होईल, तर मग होईल ना सगळं ठीक. तू कशाला इतका विचार करतो? तू तू आधी शांत राहा. अरे कसा शांत राहू मी? तिकडे काय घडतंय काहीच कळायला मार्ग नाही यार. मी एक काम करू का? मी तिकडे जाऊ का? तू पागल झाला का? तू थांब जरा थांब. ए बाई तू सांग यार याला. ए भावा, आता तिकडे जाऊन काहीच फायदा नाही. हे बघा, आपण हे सगळं शिवापासून लपून ठेवले, चूक केली की नाही? आणि शिवाला कळले आता आणि तिने सांगितलं आपल्याला की तुम्ही शांत राहा, तर राहूयात ना शांत. भाई करेल ती सगळं हँडल. नाही यार, त्यामुळे शिवा कुठल्या संकटात सापडायला नको यार. नाही भाई, नाही 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 नाही. तसं काही असतं ना तर शिवाने स्वतःहून सांगितलं असतं आपल्याला. आणि तसं काही झालं तर आपण सगळे आहोतच ना मदत करायला. कळतंय का तुला? हा भाई. तरीही जाम टेन्शन आलंय रे मला. शिवा, जेवण वाढण्याआधी तुझा प्लॅन सांग ना सगळ्यांना. कसला प्लॅन? कसला प्लॅन? अगं हाच की जसं तू या घरात घुसलीस तसंच तुला तुझ्या वस्तीतल्या मुलाला आणायचं नाही ते. ताई, हे जरा अति होतंय. ओरडू नकोस. तुमचं बोलणं ऐकलंय मी. तुम्हाला घरातल्यांना हे पटवून द्यायचंय ना की रॉकी किती चांगला मुलगा आहे ते. एक मिनिट, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. असं काही नाहीये. नाही, मला माहित होतं तुम्हाला खोट्यात पाडशील, म्हणूनच मी तुमच्या दोघांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.
भाऊ काका मी दाखवते तुम्हाला. हे बघ. हे बघ, सगळ्यात आधी आपल्याला ना घरच्यांना पटवून द्यावं लागेल की ते दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहेत. त्यांचं प्रेम खरं आहे आणि आपण त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे. आशू, आपल्याला त्या दोघांच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला आधी काकाला शांत करायला लागेल. शिवा, काय आहे हे सगळं? आधी जे झालंय ते कमी आहे का की त्यात परत हे आता? हे बघा लक्ष्मण काका, आम्ही काय बोलत होतो ना ते एकदा नीट समजून घ्या. असं काही नव्हतं. एक शब्द बोलू नकोस हं? अरे काका, नाही असू. आता यापुढे कुठल्याही गोष्टींमध्ये तिने पडायचं नाही. माझ्या मुलीचं चांगलं वाईट मला चांगलंच माहिती आहे. आणि हे असं भलतं सलतं जर तिला भरलं ना तिच्या डोक्यात तर मी आधीच सांगतोय हं? लक्ष्मण, अरे आपल्याला संपदाला समजून घ्यायला हवं ना. तिने बघ ना काय करून घेतलंय. त्याचाच तर फायदा घेतला जातोय भाऊ. पण मी माझा निर्णय बदलणार नाहीये. मी त्या मुलाला उद्याच बोलवणार आहे. उद्याच संपदाची एंगेजमेंट होणार आणि हे फायनल आहे. शिवा, मला वाटलं होतं तू सगळं नीट सावरून घेशील. हे प्रकरण अजूनच बिघडतंय आणि या सगळ्याला तू जबाबदार आहेस. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग. काकू अगं तू तरी समजून घे. शिवाला चुकीचं नको समजूस प्लीज. आशू, काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे तुलाही कळलं पाहिजे ना. आणि या वेळेला शिवा खूप मोठी चूक करून बसली आहे. काय केलंस हे शिवा? कशासाठी? आणि मुळात कुठल्या अधिकाराने? या घरात किती काय काय चाललंय. आजपर्यंत तुझ्यामुळे जे नुकसान झालंय ते पुरेसं नाहीये का तुला? सीताई, अहो या लग्नाने संपदालाही त्रास होईल खूप. हे काही शब्द बोलू नकोस आता. तुला या घराबद्दल जर काहीही वाटत असेल ना तर तू स्वतः संपदाला तयार करशील. हॅलो, कोण? हॅलो हॅलो रॉकी. अरे मी 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 बोलते आहे. संपदा? कोणाचा नंबर आहे हा? आईचा नंबर आहे. कॉल झाला की डिलीट करेन मी. संपदा, अगं कशी आहेस तू? हो रॉकी, मी बरी आहे. तू कसा आहेस यार? तुझा हात आता दुखतोय का रे खूप? मी ओके. संपदा, सॉरी.
रॉकी तू वेडा आहेस का? तू कशाला सॉरी बोलतोयस? तुझी काहीच चूक नाहीये. पण रॉकी आता आपल्याला शांत राहून चालणार नाही. अगं मग करायचं काय आपण? काय करायचं मला पण माहित नाहीये. पण रॉकी काय ना काहीतरी करावं लागेलच ना. मला एवढंच माहिती आहे की आपल्याला आता आपल्या रिलेशनसाठी स्टँड घ्यावाच लागेल. रॉकी माझ्या घरच्यांनी माझी एंगेजमेंट ठरवली आहे. काय? अगं संपदा, शिवा आणि आशुजी जो बोलले नाहीत? बोलले म्हणजे सगळ्यांनी प्रयत्न केला पण बाबा एवढे चिडलेत ना. तो ते कोणाचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही आहेत आणि कोणाच्या काहीही बोलण्याचा त्यांना फरकच पडत नाहीये. म्हणून मी तुला सांगतेय की आपल्यालाच काहीतरी करावं लागेल आता. अगं पण संपदा, आपण करायचं काय? आधीच सगळे चिडलेत. आय डोंट नो, पण मला एकच ऑप्शन दिसतोय आता. पळून जाऊयात. नाही 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 संपदा, हे बघ, आपण हे असं काहीही करणार नाही आहोत. रॉकी ऐक माझं, तू प्लीज ऐकून घे. आपल्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाहीये. तुला राहायचंय ना माझ्यासोबत. रॉकी हे उद्या माझी एंगेजमेंट करून टाकतील. त्यांनी सगळं ठरवून दिलंय त्यांच्या तू ऐक, माझ्याकडे एक प्लॅन आहे. ओके बाय. काय गो, काय करतेस हे? काही नाही, जरा साफसफाई करते. पण किचन मधलं झालंय का सगळं? खाण्यापिण्याची व्यवस्था? हो आई, काकूने सगळं केलंय. म्हणजे मी तिला मदत करतच होते. म्हटलं बाहेर येऊन थोडी साफसफाई करावी. नाही, कारण पाहुण्यांची यायची वेळ झाली आहे ना आता. हो, पण संपदा तयार आहे ना? नाही, पाहुणे आल्यावर उगाच गोंधळ नको. स्वतःहून तयार झाली आहे ना ती, सगळं करेल आता. हो, पण मला तोच प्रश्न पडलाय की स्वतःहून कसा काय होकार दिला असेल? आता हे सगळं बोलायची ही वेळ आहे का? एकदा का लग्न झालं की लक्ष्मण भाऊजी आणि उर्मिलाची एक चिंता मिटेल. बरं ते जाऊ दे, अजून काय राहिलंय का ते सगळं बघून घे लवकरच. हो, हे नंतर कर. अहो, तुम्ही तयार का होत नाही आहात? पेपर काय वाचत बसलायत? तुम्हाला जे करायचं ते करा, मला यात पडायचं नाही. ठीक आहे, मान्य आहे. पण सध्या उर्मिला आणि लक्ष्मण भाऊजींना सपोर्ट करणं आपलं काम आहे. आणि तुम्ही घरातले मोठे आहात, तुमची उपस्थिती हवीच ना. सुहास, तुला कळलंय ना काय काय लागणार आहे? हे बघ, म्हणजे स्वीट्स तर लागणारच आहेत. घेऊन ये आठवणीने. हो, मी सगळं लिहून घेतलेलं आहे, काही काळजी करू नकोस. अजून काही राहिलंय? नाही, अजून काही नाही, फक्त वेळेत घेऊन ये. जा लवकर जा. हो हो. भाऊ, चा. भाऊ, चहा घ्या ना. आशू मला नको. आणि आशू, आपल्या घरात जे काही चाललंय ना ते काही मला पटत नाही. पटत तर मलाही नाही आहे भाऊ, पण आपल्याला काही पर्याय आहे का दुसरा? लक्ष्मणला समजावलं पाहिजे रे. अहो भाऊ, तुम्ही समजावलेलं तो ऐकत नाहीये, आमचं काय ऐकणार आहे? काकांना शांत करण्यासाठी हाच पर्याय आपल्याकडे. शिवा, तुला संपदा बोलवते. आणि हो, तिला फक्त लवकर तयार कर.
पाहुणे येतील आता. भाऊ तुम्ही चहा घ्या, चहावर राग नाही काढायचा, घ्या. हॅलो भाऊ हो हो सगळी तयारी झाली आहे, तुम्ही नीट पोचा. हो उर्मिला, उर्मिला. काका ती आत्ताच किचन मध्ये गेली. अच्छा, सगळी तयारी झाली आहे ना अशू? हा हो झाली ना, तयारी झाली. आणि संपदा? ती आवरतीये. ओके ठीक आहे ठीक आहे. भाऊ चला तयार व्हा लवकर, चला. काय गंमत आहे ना आशू, या घरातले सगळे मला मोठा म्हणतात, पण मी जर यांना हे करत असलेल्या चुका दाखवून दिल्या तर त्या त्यांना मान्य नसतात, कळत नाहीत. भाऊ भाऊ ऐका, वहिनी तू हे का करतेस? हे बघ संपदा, दुसरं ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. तू आणि डब्बू म्हणालात म्हणून मी हो म्हणाले, पण मला लग्न करायचं नाहीये. हे बघ तू शांत हो, तू रडू नको. हे मेकअप खराब होईल का? हे बघ एंगेजमेंट होतीये फक्त, आणि ती होऊ दे. तुझे बाबा तेवढे शांत होतील आणि त्याच्यानंतर त्यांना समजवायला पण आपल्याला वेळ मिळेल. पण नंतर ते ऐकलेच नाही तर? तुला पण डाऊट आहे ना? हा हे बघ, एंगेजमेंट झाली म्हणजे लग्न होईल असं नाही होणार. आशूची पण एंगेजमेंट झाली होती की नाही? लग्न झालं का? पण मला एंगेजमेंट पण नाही करायची आहे. हे बघ संपदा, मला सगळं कळतंय. मी तुला प्रॉमिस केलंय की नाही, तुझं लग्न तुझ्या मनाविरुद्ध होणार नाही, मग नाहीच होणार. मला वाटलं होतं तू तरी मला सपोर्ट करशील, माझ्यासाठी उभी राहशील, पण तू जा इथून, जा. अगं तुझ्या बाजूनेच आहे ना, तुझ्यासाठीच बोलते हे सगळं. ऐक संपदा, ऐक, तू माझ्यावर आणि तुझ्या दादावर विश्वास टाकलायस की नाही? मग काही होणार नाही, सगळं नीट होईल. तू शांत हो आणि लवकर आवर बरं. मी जरा आले, आवर, उशीर होईल. चल. आता काहीच नीट होणार नाहीये वहिनी. बाबा नाहीच ऐकणार. तुझ्यावर दादावर विश्वास ठेवलाय मी, तरी मला माहिती आहे बाबा रॉकीला मान्य नाहीच करणार, म्हणून मी जो ऑप्शन निवडलाय तोच करेक्ट आहे. आई बाबा सॉरी, पण मी आता जबरदस्तीने लग्न करणार नाहीये. माझ्यासाठी तुम्ही काहीच ऑप्शन ठेवलं नाहीये.